मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू। संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर। उद्धव ठाकरेंची आमदार खासदारांसोबत डिनर डिप्लोमसी, मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक। स्थानिक पातळीवर आढावा घ्या, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना। मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी करण्याचे देखील सुतोवाच। राज ठाकरेंसोबत युती संदर्भात महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीबाबत शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक। उद्धव ठाकरेंनी या संदर्भात वक्तव्य केल्याचं संजय राऊतांची माहिती। राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणे हाच खरा सहकार धर्म। निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणं अत्यंत चुकीचं ठरेल। मुंबई बँकेच्या संचालक तेजस्वी घोसाळकर यांची पोस्ट। खरी शिवसेना कोणती हे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला सांगितलं। अमित शहांकडून शिंदेंचं कौतुक। संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यनगरीत विठ्ठल नावाच्या गजरात पुणे दुमदुमलं। दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार। दर्शन संख्येत 600 टोकन पासची वाढ। आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांची पुण्यात माध्यमांवरच मुजोरी। पालखीवेळी माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा विश्वस्तांकडून प्रयत्न, तर विश्वस्तांची नेमणूक सरकारकडून होत नाही। फडणवीसांची प्रतिक्रिया। सोलापुरातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची वर्धापन दिन आणि डिनर डिप्लोमसीला दांडी। आमदार दिलीप सोपल 2 दिवसांपासून जिल्ह्याबाहेर, सूत्रांची माहिती। बाईक, कॅब, ऑटो राईडसाठी सहकार टॅक्सी सेवा सुरू होणार। अमित शहांची मोठी घोषणा। ओला, उबेर सारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकून ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश। देशभरात आज 11वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विशाखापट्टणममध्ये योगाभ्यास, तर नागपुरात गडकरी आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार। कोल्हापूर जिल्ह्यातील संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फुटांवर, 19 बंधारे पाण्याखाली। रत्नागिरीत पावसाची हजेरी। खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरच। रत्नागिरीला आजही मुसळधार पावसाचा इशारा। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।